Smarts are a methodology of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. इथे लेखकांनी सांगितलेले आहे स्मार्ट या शब्दामधले प्रत्येक जे अक्षर आहे त्या प्रत्येकामध्ये एक असं मीनिंग, एक अर्थ सांगून लेखकांनी इथे स्मार्ट या शब्दाची ओळख आपल्याला पटवून दिलेली आहे. तर लेखकांनी सांगितलेले आहे की स्मार्ट म्हणजेच स्पेसिफिक म्हणजे निश्चितता, मिजरेबल म्हणजे मोजता येण्यासारखे, अचिवेबल म्हणजे साध्य करण्यासारखे, आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासारखे, रिअलिस्टिक म्हणजे वास्तव म्हणजे वास्तवासारखे, अँड टाइम बाउंड म्हणजे वेळेची निश्चितता. हे जे 5 जे गोल आहे ते मिळून स्मार्ट हा शब्द दिलेला आहे. त्या अर्थाने स्मार्ट गोल हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक म्हणजे एक गाईडलाईन. जे स्मार्ट गोल्स आहे, हे जे 5 स्मार्ट गोल्स आहेत, जे ध्येय आहे, यामुळे आपल्याला एक छान गाईडलाईन, मार्गदर्शन मिळते. विद्यार्थी मित्रांनो, इथे लेखकांनी आपल्याला 5 प्रकारे स्मार्ट या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये आपण कसा उपयोगी आणू शकतो किंवा त्याच्या आधारावर आपण जीवनात कसे सक्सेस होऊ शकतो याविषयी सांगितले आहे. चला तर मग आपण प्रत्येक भाग हा सविस्तर समजावून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट हा शब्द म्हणजे जीवनात यशस्वी बनणे किंवा हुशार बनणे, बुद्धिमान बनणे या अर्थाने स्मार्ट हा शब्द इथे आपल्याला दिला आहे. या स्मार्ट शब्दाचे इथे लेखकांनी वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे प्रत्येक शब्दाचं एक मीनिंग सांगितलेलं आहे. त्या प्रत्येक मीनिंगनुसार आपण आता प्रत्येक भाग शिकत आहोत. स्पेसिफिक फर्स्ट आहे. स्पेसिफिक म्हणजे निश्चितता. आपल्या जीवनामध्ये निश्चितता असणे हे खूप महत्त्वाचे आहे. स्पेसिफिक निश्चितता involves identify a specific area for improvement. आपल्याला आपल्या जीवनात आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आपलं क्षेत्र प्रथम निवडायचं आहे. आपल्याला कुठले ध्येय कोणत्या क्षेत्रामध्ये ध्येय कमवायचे आहे किंवा आपला जीवन जगण्याचा उद्देश काय आहे हे आधी ठरवावं लागणार. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. जर आपण आपल्या जीवनात निश्चित असं क्षेत्र निवडलं तर आपण आपल्या ध्येयापर्यंत योग्य मार्गाने जाऊ शकतो आणि आपलं ध्येय साध्य करू शकतो. It makes it easier to set parameter and work toward the goal. एकदा का आपल्याला जीवनात काय बनायचं आहे, आपल्या ध्येयापर्यंत आपण कसं जायचं आहे, हे जर एकदा का आपण ठरवलं तर ते त्या ध्येयापर्यंत जाण्यास योग्य असा मार्ग आपल्याला सापडेल. अँड इट easier to set parameters and work toward the goal. आणि त्या दिशेने आपण आपल्या ध्येयाचे योग्य असे मापदंड करून आपल्या ध्येयाचे योग्य असे मापन करून त्या क्षेत्रापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर यशस्वी बनण्यासाठी जीवनामध्ये निश्चित असं ध्येय प्रथम आपल्याला ठरवायला हवं. आपल्याला जीवनात काय पाहिजे, काय बनायचं हे जर आपण एकदा का निश्चित केलं तर
आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास कुठलाही अडथळा येऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, इथे एक एक्झाम्पल देऊन, एक उदाहरण देऊन लेखकाने आपल्याला समजावून दिलेले आहे. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर आपल्याला एक घर बांधायचे आहे तर व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, तर ते बांधकाम जे आहे ते किती काळपर्यंत टिकेल किंवा त्या बांधकामाची रचना कशी असेल हे जर आधीच निश्चित केले तर ते बांधकाम हे मजबूत होणार. तर त्याच प्रकारे आपल्याला ध्येयाचं सुद्धा आहे. आपल्या जीवनात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ध्येय निवडायचे आहे आणि त्यासाठी निश्चित क्षेत्र निवडायचे आहे की आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा आपला जीवनाचा प्रवास हा आपण कुठपर्यंत करायचा आहे. हे एकदा का निश्चित झालं तर तुमचा जे ध्येय आहे तिथपर्यंत पोहोचण्यास तुम्हाला कुठलीही अडथळा येणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात फर्स्ट थिंग लेखकाने इथे सांगितलेली आहे ती म्हणजे स्पेसिफिक, निश्चितता. सेकंड, मिझरेबल म्हणजे मोजता येण्यासारखं. मिझरेबल मोजता येण्यासारखं. क्वांटिफाईंग गोल प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. जे एकदा का आपण ध्येय निश्चित केलं तर ते मोजता येण्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे त्या ध्येय किती काळापर्यंत आपल्या जीवनामध्ये ते ध्येय आपण पूर्ण करायचं आहे याची जाणीव किंवा याची माहिती आपल्याला असली पाहिजे. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड, including area to improve while playing football. One's exact role and position has to be clearly defined. इथे लेखकाने सांगितले आहे की एकदा का आपण आपल्या ध्येयाचं मापदंड केलं किंवा आपले ध्येय हे मोजले किंवा त्या ध्येयाचा जर कालावधी जर आपण ठेवला तर आपण नक्की त्या दृष्टिकोनातून आपले ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. जसं इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की व्हाईल प्लेइंग फुटबॉल, जेव्हा खेळाडू फुटबॉल खेळतात त्यावेळा वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. त्यावेळेस ती आपण नेमकी कोणती भूमिका बजावावी किंवा नेमकं कसं खेळावं याचं प्लॅनिंग ते आधी करतात. म्हणून आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याचं मोजमापन करणे हे आवश्यक आहे. कारण ध्येयाचा जर कालावधी असला तर आपण ते ध्येय त्या वेळेपर्यंत पूर्ण करू शकतो. म्हणून इथे लेखकांनी फर्स्ट सांगितलेले आहे स्पेसिफिक म्हणजे ध्येय निश्चितता. तुम्ही एकदा का ध्येय निश्चित केलं तर मग ते त्याच्यासाठी मग मिझरेबल असलं पाहिजे, म्हणजे त्या ध्येयाचं मापन झालं पाहिजे. कारण ध्येय पूर्ण करण्यासाठी काही कालावधी असला पाहिजे. कालावधी जर असेल तर आपल्याला तेवढ्या वेळामध्ये ते ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि आपण आपलं जे ध्येय आहे ते खूप फास्टली किंवा त्या दृष्टीने पूर्ण करणार. नेक्स्ट आपण बघणार आहोत अचिवेबल. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लीट इन द डिझाईन पिरियड ऑफ टाईम. इथे लेखकाने आपल्याला सांगितलं आहे की एकदा का स्पेसिफिक म्हणजे ध्येय निश्चितता झाली, मेजरेबल झालं म्हणजे ध्येयाचे मापन झालं, तर अचिवेबल म्हणजे आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, म्हणजे ध्येय साध्य करावे लागेल. आणि त्यासाठी इन द डिझाईन पिरियड ऑफ टाईम, एकदा का आपण ठरवलं तर दिलेल्या कालावधीत मध्ये आपण त्या ध्येयाला साध्य करू शकण्याचा प्रयत्न करावा लागेल. Often these goals may act like stepping stone to help meet broader goal that further define a career. एकदा का तुमचं
ध्येय साध्य झालं तर तुम्ही जे 2 महत्त्वपूर्ण जे गुण आहे जे आपल्याला सांगितलेले आहे, 2 व्हॅल्युएबल असेट जे सांगितलेले आहे ते म्हणजे ओरिजिनॅलिटी आणि दुसरं सांगितलेलं आहे एक स्टेपिंग स्टोन, त्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचू शकता आणि ते तुम्हाला हेल्प होऊ शकते. त्यामुळे गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर, आणि त्यामुळे तुमचं करिअर घडू शकतं, तुमचं लाईफ घडू शकतं. ॲज अ स्टुडंट वी कॅनॉट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर. विद्यार्थी मित्रांनो, इथे लेखकाने काही उदाहरण देऊन सांगितले आहे की आपण आता जसं स्टुडंट्स आहोत, परंतु आपण प्रेसिडेंट बनू शकत नाहीत, म्हणजे राष्ट्रपती बनू शकत नाही, आणि प्राईम मिनिस्टर पंतप्रधान नाही बनू शकत, बट कॅन होप टू रीच दोज हाईट इन फ्युचर. पण आपण एक चांगला सामाजिक कार्यकर्ता बनू शकतो. म्हणजेच इथे लेखकाला सांगायचं आहे की जे अचिवेबल आहे, तुम्ही साध्य करू शकता. तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. पण आपण त्या ध्येयापर्यंत एकदम न पोहोचता काही कालावधी त्या ध्येयासाठी असतो. जसं तुम्ही स्वप्न बघू शकता की तुम्ही प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर बनण्याचं स्वप्न पाहू शकता, पण तुम्ही एकदम त्यापर्यंत न पोहोचता तुम्हाला आधी एक चांगला सामाजिक कार्यकर्ता बनावं लागेल. आणि जर तुम्ही कार्यकर्ता बनून चांगलं कार्य केलं तर भविष्यात तुम्ही त्या दिशेने सुद्धा जाऊ शकाल. असं इथे अचिवेबल म्हणजे तुम्ही तुमचं ध्येय जे आहे ते पूर्ण करू शकाल. नेक्स्ट आपण बघणार आहोत रिअलिस्टिक. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Realistic. विद्यार्थी मित्रांनो, इथे लेखकाने आपल्याला सांगितले रिअलिस्टिक म्हणजे खरेपणा, वास्तववादीपणा. आपण जे ध्येय ठरवणार आहोत त्या ध्येयामध्ये खरेपणा असला पाहिजे, म्हणजे वास्तव असलं पाहिजे. बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ऑन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. इथे लेखक सांगत आहेत आपल्याला की बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक टाइम. आपण जे ध्येय निश्चित केलेलं आहे, जे स्किल आहे आपलं, त्या स्किलनुसार आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे. म्हणजे इथे विद्यार्थी मित्रांनो, लेखकाला असं सांगायचं आहे की तुमचं ध्येय हे रिअल असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही गेलं पाहिजे आणि त्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी ते टाइम म्हणजे काही कालावधी द्यायला पाहिजे, काही कालावधी असायला पाहिजे आणि त्या क्षेत्रात मोठं होण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ऑन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. कुठलेही जे ध्येय आहे, कुठलेही जे क्षेत्र तुम्ही जेव्हा निवडाल आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जायचं असेल तर ध्येय मिळवणे म्हणजे खूप शॉर्टमध्ये ध्येय मिळवता येत नाही. त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि खूप पेशन्सनी म्हणजे खूप शांततेने, खूप धीराने ध्येय पूर्ण करावे लागते. शॉर्ट टाईममध्ये आपण ध्येय पूर्ण करू शकत नाही, कारण ते आपल्या जीवनात अनरिअलिस्टिक होऊ शकते, म्हणजे अवास्तववादी असं होऊ शकतं. Being realistic will make it easy to be successful at attaining goals.
आपल्या ध्येयात जर रिअलिस्टिक असलं, रिअलपणा असलं, खरेपणाचं जर ध्येय आपलं असलं तर आपण जीवनामध्ये इझिली सक्सेस होऊ शकतो आणि त्या कौशल्याचा, आपल्यामधील त्या क्षेत्राचा किंवा आपण निवडलेला जे मार्ग आहे त्याच्यामध्ये आपण सक्सेसफुल होऊन आपल्याला तो आनंद देणारा असतो. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक रिअलिझम. इथे लेखक सांगतात की जर ध्येय मिळवायचे असेल तर खूप पेशन्सने, शांततेने, टप्प्याटप्प्याने पाऊल टाकत ध्येय मिळवावे लागते. आणि ध्येयामध्ये वास्तवपणा असलं पाहिजे, खरेपणा असलं पाहिजे. हे ध्येय मिळवताना ॲग्रेसिव्ह होता कामा नये, म्हणजे खूप आक्रमक होता कामा नाही. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. जे आपलं ध्येय आहे हे आपल्या डोक्यामध्ये त्या ध्येयाचं चित्र स्पष्ट असलं पाहिजे, म्हणजे ते ध्येय आपण नक्की करणारच याविषयी आपल्याला स्वतःला खात्री असली पाहिजे. म्हणून ध्येय निश्चिती करणे याच्यामध्ये रिअलिस्टिक असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ध्येयाचं पिक्चर इन माइंड, तुमच्या डोक्यामध्ये ध्येय साध्य करण्याचं जे पिक्चर आहे, चित्र आहे, ते स्पष्ट असलं पाहिजे. आणि अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडर टू दॅट पिक्चर. आणि त्यामुळे तुमच्यामध्ये ती ध्येय पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजे योग्य कालावधीमध्ये तुम्ही ध्येय पूर्ण करण्याची ॲबिलिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे, म्हणजे क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्यामुळेच तुम्ही निश्चित अशा ध्येयापर्यंत पोहोचू शकता. इथे लेखकाला सांगायचं आहे की रिअलिस्टिक म्हणजे तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे ते खरेपणाचं असलं पाहिजे, वास्तववादी असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे तेच क्षेत्र तुम्ही निवडलं पाहिजे. आणि ते क्षेत्राला, त्या क्षेत्रापर्यंत जाण्यासाठी किंवा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला एक चांगला कालावधी दिला पाहिजे. योग्य कालावधीमध्ये त्या ध्येयापर्यंत पोहोचता तुम्हाला आलं पाहिजे. अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला ध्येय मिळवता येत नाही.